महत्त्वाची बातमी आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट सध्या रद्द करण्यात आलेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आता एअर इंडियाकडून ही खबरदारी घेण्यात येते। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे। तर अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची ही फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर आता एअर इंडियाकडून देखील खबरदारी घेण्यात येते आणि काही तांत्रिक बिघाडामुळे ही एअर इंडियाची फ्लाइट रद्द झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानसेवेवर यामुळे परिणाम झालेला आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची एक फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट आहेत? आपल्याला माहिती आहे 13 तारखेला अहमदाबादवरून जी फ्लाइट लंडनसाठी निघाली होती त्या फ्लाइटचा या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता, दुर्घटना झाली होती आणि यामध्ये जवळपास 300हून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे या संदर्भातले एव्हिएशन एक्सपर्ट आहेत, एअरक्राफ्ट ऍक्सिडेंटची जी टीम आहे ती या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे। त्यासोबतच यूएसची जी काही टेक्निकल टीम आहे ती देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे आणि एकूणच या संपूर्ण दुर्घटनेची एकीकडे चौकशी सुरू असतानाच आज पुन्हा एकदा अहमदाबाद ते लंडन या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही फ्लाइट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मनस्ताप आणि खोळंबा प्रवाशांचा झालेला असला तरी सातत्यानं होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमागे नेमकं काय कारण आहे याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे आणि या संदर्भात आता उच्चस्तरीय स्वरूपाची चौकशी जी आहे ती एअर इंडियाच्या माध्यमातून यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे। आज सकाळच्या एयर इंडिया में ट्रैवल मत करो प्लीज, टू बी ऑनेस्ट। थैंक यू। हेलो, वसंत बसानी, मैं आनंद से आया हूँ और सुबह में निकले थे खरा बारिश में। यहाँ पहला मैसेज आया हमारे में कि आपका प्लेन लेट है, 3 बजे उपड़ेगा। 1 बजे का नहीं, मेरी लड़की जा रहा है, 1 बजे के बस 3 बजे जाएगा। वहाँ यहाँ आ गए, अंदर बेबी को एंटर कर दी, चेकिंग चालू हुआ, फिर बोलता है कि कैंसिल हुआ टिकट, प्लेन कैंसिल हुआ। वजह कुछ नहीं बता रहे। वातावरण तो ये तो सब दूसरी प्लेन तो उड़ रही है ना। हमको वातावरण इंक्वायरी के लिए हमने पूछा, हमको कुछ मालूम नहीं है यहाँ क्या करने का। इंक्वायरी का पूछा कहाँ जाने का, तो क्या 1 नंबर पे जाओ आप। हम 1 नंबर पे गए पूछने के लिए, यहाँ क्यों इंटरनेशनल में इंक्वायरी करने की, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ। ये इतना हैरान हो रहा है। कल 6-7 हज़ार रुपये खर्च करके आया है और कल का खर्चा हुआ, कल भी कंफर्म नहीं है उसका। ये जनावर समझ रखा है सब पब्लिक ने, एयरपोर्ट वाला ने। चतुर्भुज शाह खंभाती आया हमें कालना एरंध्या। हम कल से आया है, कल आज सुबह आया। सुबह में हमारे मैसेज मिला कि भाई वो फ्लाइट रद्द किया, 3 घंटे लेट हुआ, 3 बजे कर दिया। 1 बजे की थी, अब 3 बजे बता रहा है। अब 3 बजे तो कोई मैसेज नहीं आया, पर वो अंदर से बोलता है कि रद्द किए है क्या। तो हम परेशान होता है 1 घंटे से। वो पार्किंग हुआ है, वो पार्किंग का भी पैसा मांगता है, तो पार्किंग का भी पैसा कैसे हम देगा। तो अभी कौन जा रहे थे आपके घर से? बच्ची जा रही थी मेरी। कहाँ है? वो अंदर है। क्या बोल रहे हैं, कब के लिए फ्लाइट करेंगे क्या? वो तो बोलती है कि तू नाइट की है, पर नाइट की नहीं है, कल की है। अब कल होगा क्या नहीं होगा तो पता ही नहीं चलेगा ना। इसी अकोमोडेट करने को नहीं बोल रहे हैं जो पैसेंजर? कोई जवाब नहीं देता है। वो एयर इंडिया के कोई टिकट और लेना ही नहीं है। तर फ्लाइट रद्द झाल्यानंतर प्रवाशांच्या या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहतोय। प्रवाशांचा खोळंबा झालाय। 1 वाजता ही फ्लाइट उड्डाण भरणार होती, मात्र त्यानंतर 3 वाजेचा वेळ देण्यात आला असंही प्रवासी सांगतायत। मात्र आता ही फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट रद्द केल्याची माहिती समोर येते। एअर इंडियाची AI-159 ही फ्लाइट रद्द करण्यात आलेली आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची ही फ्लाइट होती, जी तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात येते। या सध्याच्या विमानासंदर्भातील या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण स्क्रीनवर पाहतोय। मुंबईला येणाऱ्या विमानाचं कोलकातात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं, त्यानंतर नागपुरात इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि आता तांत्रिक बिघाड झाल्यानं लंडनला जाणारं विमान हे रद्द करण्यात आलेलं आहे। अहमदाबादहून लंडनला हे विमान जाणार होतं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट आता रद्द करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते। मात्र प्रवाशांचा मनस्ताप होतोय।
आणि संतापही प्रवासी व्यक्त करतायत। 1 वाजता हे विमान उड्डाण भरणार होतं।